नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंड केले. उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का दिला व ते एकनाथ शिंदे गटामध्ये सामील झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे असोत, संजय राऊत असोत किंवा आदित्य ठाकरे असोत यांनी त्या खासदारांचा चांगला समाचार घेतला, पत्रकार परिषद देखील घेतली व त्यांनी त्या आमदारांना चांगलीच टीका केली. मात्र या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे थोडे सावध झाले व त्यांनी सर्व आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक बोलावली. मात्र या बैठकीला काही आमदारांनी दांडी मारली होती आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या बाबत भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांनी एक मोठं विधान केलं. त्यांनी काय विधान केलं ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ त्यासाठी पूर्णपणे बघा. तर नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की ऑपरेशन टायगर जे होतं ते सक्सेस झालं. तिकडचे सर्व खासदार हे इकडे आले, शिंदे गटामध्ये आले, भाजपमध्ये आले, सत्ता पक्षामध्ये आले असे ते म्हणाले. आता ही परिस्थिती जी झाली किंवा ही जी गोष्ट घडली ही लोकशाहीसाठी चांगली आहे की नाही हे परिस्थितीनुसार पुढे कळेलच. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 3च खासदार राहिलेले आहेत. मात्र या 3 खासदारांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाहीत, कारण आम्ही माणूस बघून आमच्या पक्षामध्ये माणूस घेतो असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. पुढे नारायण राणे आमदारांवरती देखील बोलले. ते असे म्हणाले की उद्धव ठाकरे यांचे आमदार आहेत तरी कुठे, आता पुढचा नंबर हा आमदारांचा असेल असं देखील मोठं विधान त्यांनी केलं. खासदारांना त्यांचा मोबदला मिळाला, मात्र आता आमदार देखील म्हणतील की आता आमचा मोबदला कुठे आहे, म्हणजेच राजकीय वर्चस्व. मात्र उद्धव ठाकरेंबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाहीये, त्यांचं सोडा. मला आता आठवण येते ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची, कारण जो पक्ष मी सुरुवातीपासून मोठा होताना बघितला त्याच्या अशा पद्धतीने अस्त होताना बघताना मला अतिशय वाईट वाटत आहेत असं देखील नारायण राणे म्हणाले. त्यामुळे नारायण राणे जे काही म्हणाले की आता आमदारांचा नंबर आहेत, आमदार फुटणार आहेत, याबद्दल आता राजकीय चर्चामध्ये चांगल्याच चर्चांना आता उधाण आलेले आहे. त्यामुळे आता निदान यावरती अजूनपर्यंत कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे पुढे संजय राऊत असोत किंवा आणखी आदित्य ठाकरे असोत हे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं आता लक्ष असणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते पण आम्हाला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब नक्की करून जा. धन्यवाद.